तर हनुमंत म्हणतात पहिलं मी सगळ्यांना राम नाम घ्यायला लावतो मग मी घेतो माझं नाव हनुमान. पवनसूत, माझा रेटा मागून असल्याशिवाय माणूस पुढे सरकतच नाही, याचंच नाव पवनसूत. शेवटी जातात रामाचं दर्शन घेतात, राम मुद्रिका काढून देतात. आता मुद्रिका कुठं ठेवायची तर हनुमंतानं दाढेत ठेवली, मुखात ठेवली मुद्रिका. राम नामाची मुद्रिका. राम नाम नेहमी तोंडातच चांगलं दिसत असतं, हा एक अजून टप्पा आहे. राम नाम मुखात ठेवलं आणि निघाले सगळे. निघाल्याबरोबर प्रवास करू लागले. प्रवास केल्याबरोबर पहिली गुफा लागली. स्वयंप्रभा तिथं राहते. एक विवर आहे गुहा, जंगलावर डोंगरामध्ये. त्या गुहेत सगळे जातात. हनुमानजीला पाहिलं. स्वयंप्रभाने आपले डोळे उघडले आणि क्या आप राम के दूत है? हाँ, आपको कैसा पता? मुझे कहा गया था कि त्रेता युग में रामदूत आपसे मिलेंगे, आपकी साधना पूरी हुई, जलपान कर लो, निराश मत हो, आपके दर्शन से मैं धन्य हो गई, आप आंखें बंद कर लो। आप आंखें जब बंद करोगे तो मैं तुम्हें सागर तट पर पहुंचा देती हूँ, सीता की खोज जरूर मिलेगी। या सगळ्यांनी जलपान केलं, फळं दिली स्वयंप्रभानी आणि यांनी डोळे मिटले, समुद्राच्या किनाऱ्यावर निघाले। आणि खरं तर समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर एवढा लांब समुद्र पाहिला। नळ नीळ जांबुवंत म्हणतात, हम सीताजी की तलाश नहीं कर पाए तो वापस जाएंगे तो सुग्रीव मार देंगे, क्या करे। अंगद निराश हो गया। जांबुवंत उसको आश्वासन दे रहे हैं। जांबुवंत आणि अंगदाची चर्चा चालू आहे समुद्राच्या किनाऱ्यावर। तवा गिरी कंदरी सुनी संपाती, संपाती नावाचा एक जटायूचा भाऊ आहे, तो गीद पक्षी आहे, तो त्या समुद्राच्या किनाऱ्यावर या दोघांचं भाषण ऐकतो। तो बाहेर आला आणि म्हणा लागला, बरं झालं आज देवता ने मुझे अच्छी खुराक भेजी, इन सब बंदरों को खा जाऊंगा। अंगद को लगा कि हमको खा जाएगा, क्या करे। त्यावेळी अंगद म्हणतो, इससे तो अच्छा जटायू था, राम कार्य में निकल पड़ा, जग छोड़ा। संपातीनं जटायू शब्द ऐकला आणि डोळ्यात पाणी आलं। तो म्हणतो, आप जटायू को जानते? हाँ जानते। आप कैसे जानते हो जटायू को? हमारे राम काज के लिए उन्होंने देह छोड़ा। त्यावेळेस सांगितलं, मी जटायूचा भाऊ संपाती आहे, आम्ही दोघंही भाऊ लहानपणी सूर्याला पकडायला गेलो, तो माझे पंख जळाले, मी इथं पडलो, जटायूची माझी ताटातूट झाली। सगळी कथा सांगितली आणि त्यावेळेस सांगितलं, माझा भाऊ गेला त्याचं मला दुःख आहे, पण राम कार्यासाठी तुम्ही आलेला आहात तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला इथून दिसणार नाही, पण सीता या समुद्राच्या पलीकडं लंका आहे आणि अशोक वनामध्ये सीता है। आप देख नहीं पाओगे लेकिन मैं देख सकता हूं। जो कोई समुद्र लांग कर जाएगा उसको सीता की खोज मिलेगी। कोण जाणार, कोण जाणार। जांबुवंतानं सांगितलं, मी गेलो असतो पण आता मी म्हातारा झालो, आता मी जाऊ शकत नाही। हनुमानजीला विनंती केली, जांबुवंत मैं पूछो तोई, उचित श्री वचन दिजो मोई। कोई नहीं जानत है जग में कपि, संकट मोचन नाम तिहारो। राम काज लागे तव अवतारा, सुनतई बहु पर्वताकारा। हनुमंता, रामाच्या कार्यासाठी तुझा अवतार आहे, कोणाला माहित नाही। कपिसूत, तू संकटातून निवारण करणार आहे। आणि मग जांबुवंताला विचारतात की मी काय करावं, तुम्ही वृद्ध आहात, मला सांगा लंकेमध्ये जाऊन मी काय करायचं। वरना मैं सब पूरा करके लौटूंगा, आप मुझे लक्ष्मण रेखा दिखाइए कि मैं क्या करना चाहिए। जांबुवंत ने कहा, महाराज और कुछ मत कीजिए, आप पर जाकर सीता जी को मुद्रिका दे देना और माता जी को संदेश दे देना कि उनके कुछ निशानी लेकर आना, तोड़फोड़ बिल्कुल मत करना। जांबुवंत के इतने समझाने पर भी हनुमान जी ने 80 राक्षसों का काम तमाम कर दिया। एवढं सांगून सुद्धा जर सांगितलं नसतं तर लंका काही शिल्लक ठेवली नसती, सीतेला सुद्धा घेऊन आले असते ते हनुमंतराय। खरं तर जरा देख कर आना, जब आप इतना करोगे लौटो, हम भगवान को सब घटना बताएंगे, फिर भगवान सोचेंगे आगे करना क्या है। हनुमान जी निघाले। कह कहनऊ सबनी कौ माता, चलवे हरण लिए धरिण गुणाथा। रघुनाथाचं स्मरण केलं। हनुमंतानं मुद्रिका तोंडात ठेवली आणि भगवंत निघाले। हनुमंतानं उड्डाण केलं, उड्डाण केलं। बार बार रघुवीर संभारे, तारक पुणे भय नारी। मध्ये लागला मैनाक पर्वत। मैनाक पर्वत
ज्यावेळी पर्वतांना पंख होते, गावाच्या गावं त्यांनी समाप्त केली, तेव्हा मैनाक पर्वतावर भगवंतानं अस्त्र सोडलं होतं. त्यावेळी हा समुद्रात जाऊन लपला होता. आता समुद्र म्हणतो, अरे मैनाक, आता तुला उतराई होण्याची वेळ आली, जरा वरती निघ आणि या रामदूताला थोडा आश्रय दे, थोडं विश्रांती करू दे. पण विश्रांती करत नाही. सर्पोकी माता सुरसा पुढे भेटणार आहे. मैनाक पर्वत वरती आला, हनुमंताला विनंती करतो की थोडीशी माझ्यावर विश्रांती कर. हनुमंत म्हणतात, राम काज केने बिना बोही कहा विश्राम. राम काज केल्याशिवाय मला विश्राम नाही. सर्पांची माता भेटते, सुरसा तिला मारतात. प्रभू पुढं जातात आणि पुढं जाताना समुद्रामध्ये अनेक राक्षसी जीवजंतू सगळे मिळत राहतात. पण बुद्धिमताम वरिष्ठम, हनुमंत लंकेमध्ये प्रवेश करतात, समुद्राच्या पलीकडे उतरतात. लंका पाहिली, सुंदर बाग बगीचे, भुंगे गुजराव करतात, कमल खिललेले आहेत. हनुमंत प्रवेशद्वारावर आले. एक पर्वत होता, त्या पर्वतावर चढून हनुमंतांना आतमध्ये पाहिलं लंका कशी दिसते. ये तो सोने का किला है, हनुमान जी देखते हैं. हनुमान जी ने सोचा आदमी बड़ा अक्लमंद है, क्योंकि सोने का किला बनवाया है. दुनिया में और सब किले तोड़ना आसान है, लेकिन सोने का किला तोड़ना बड़े बड़े त्यागियों के लिए मुश्किल है. जो सोने के किले तोड़ पाए, जो उसको पार करे, वही सीता जी के पास पहुंच सकता है. समझ में आया तो देखो, नाही तो सोन्याचा किल्ला पार करणं चांगल्याला जमत नाही. लंका का वैभव है, बाग बाग उपवन बारिका सरकुप बाई सोई, नर नाग सुर कंदर्व कन्या सुपमोनी मोहाई. सगळीकडं सुंदर वन लावलेली आहेत, सगळी घरं मंदिरासारखी, पण आतमध्ये भोग घेतात. हनुमंतानं मच्छराचं रूप धरलं बरं का, आणि मच्छर रूप धारण करून आतमध्ये जाऊ लागले. लंकिनी नावाची राक्षसीने ती पहारा करते. मस्तक समान रूप कपिधरी, मस्तक समान रूप कपिधरी, लंका ही चले हो सुमिरी नरहरी, लंका ही चले हो सुमिरी नरहरी. मस्तक समान रूप कपिधरी, लंका ही चले हो सुमिरी नरहरी. राम श्री राम, मस्तक समान रूप कपिधरी, लंका ही चले हो सुमिरी नरहरी. राम श्री राम. मच्छराचं रूप धरलं, निघाला. लंकिनी द्वारावर आहे. तिनं पाहिलं त्या मच्छराला असं धरलं. त्यावेळेस विचारला, रे कुठं चालला? मच्छर जरी झालंय तरी राम 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 आवाज येत होता. मच्छर बनून सुद्धा हनुमंतराय रामाचं नाव घेत होते. त्या लंकिनीने असं धरलं, म्हणली कि कहाँ जा रहे हो? मेरा तो सब आप लोग खुरा गए. लंका के चोर, चोर कोई मैं खाती हूं. त्यावेळी हनुमंतराय म्हणतात, खरा चोर तर तुझा राजा आहे, माझ्या आईला घेऊन आलाय, तेवढं द्यायला सांग. लंकिनी सोडायला तयार नाही. तेवढ्यात एक फटका मारला दातावर. हे मुठिका एक महाकपिहानी, राम श्री राम, रुधिर वमन धनी दगमग दानी, राम श्री राम. हे मुठिका एक महाकपिहानी, राम श्री राम, रुधिर वमन धनी दगमग दानी, राम श्री राम. राम सिया राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम, राम राम सिया राम. एक फटका मारला मोठे होऊन, सगळं तोंड फुटलं. आणि मग लंकिनी म्हणू लागली, तू रामदूत आहे का? ओळखलं. तात मोर अति पुण्य बहुता, देखो नयन राम कर दूता. माझं पुण्य आहे की मी राम कर दूता. ती म्हटले, मला कसं ओळखलं? हनुमंतराय म्हटले ब्रह्मदेव आत्ताच भविष्य सांगून गेला काल परवा, आणि सांगितलं एक रामदूत येईल, तुला फटका मारेल आणि
तोंडावर फटका बसेल ज्या दिवशी रामदूताचा तिथून पुढं रावणाचा मृत्यू जवळ आहे म्हणून समज. मग तिनं सांगितलं इथून आतमध्ये गेल्यावर प्रवेश कर. सीता अशोक वनात आहे. हनुमंतराय आतमध्ये जातात. आतमध्ये गेल्यानंतर मंदिर मंदिर प्रतिकरी सोदा देख जहज अगरित जोदा गाऊ दसानन मंदिर माई अतिविचित्र काही जात सो नाही. सगळी मंदिरासारखी घरं आहेत पण आतमध्ये सगळे भोग भोगतात. सगळे घरं पाहता पाहता रावण येतो पण एक घर मात्र वेगळं आहे. घरापुढं तुळशी वृंदावन आहे. घरापुढं तुळशी वृंदावन आहे. आतून राम 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 आवाज येतोय. त्यावेळेस विचारलं की कोण आहे. भवन एक पुनित देख स्वावा हरी मंदिर त भिन्न बनावा. लंकेमध्ये सगळ्या घरांपेक्षा वेगळं आहे. बाहेर तुळशी वृंदावन आहे. आतमध्ये भजन चालू आहे राम राम राम. लंका निशिचर निकर निवासा ह्या खज सज्जन कर बासा. त्यावेळं राम राम तेही सुमिरन कीना. राम राम शब्द ऐकवाला हनुमंत आतमध्ये गेले. हात जोडले. तब हनुमंत कई राम कथा निज नाम सुनम जुगुल मुलुक मन मगन सुमिर गुणग्राम. आणि मग मात्र संताला संत मिळाला की आनंद होत असतो. 4 मिले 64 मिले 20 रहे कर जोड. हरिजन से हरिजन मिले नाचे 7 करोड. आणि मग मात्र बिभीषणाला आनंद झाला. सुनो पवन सुत रैन हमारी जिस्मी दसनीन मोहजब बिचारी. हनुमंता माझं नाव बिभीषण. मी कसा राहतो इथं. जिबी दसननी महू जीभ बिचारी. 32 दातामध्ये जशी जीभ राहते तसे एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मी राहतो. हनुमंतराय म्हणतात तुला आईचा पत्ता माहितीये. मला पप्पाचा पत्ता माहितीये. तू मला आईची भेट करून दे. मी तुला रामाची भेट करून देतो. आणि मग ठरलं सांगितलं इथून गेलं की अशोक वाटिकामध्ये सीताजी बसलेली आहे. आणि मग मात्र जातात हनुमंतराय ज्या झाडावर बसतात. राम राम राम. जानकीनं पाहिलं. खाली आले. कोण. रामदूत. रामाचं गुणगान करायला सुरुवात केली. जानकीनं तोंड फिरवलं. तुळशीदासजी फार सुंदर उदाहरण देतात इथं बरं का. जानकीनं तोंड फिरवलं. तुळशीदासजी म्हणतात कथाकार दिसायला चांगला नसू द्या. वानर आहे पण कथा सुंदर आहे. काय तुम्ही त्याच्याकडे पाहू नका कथेकडे पहा हे सांगतात. राम नाम घेत राहिले. शेवटी सीताजी का दर्शन कृसतनु 30 जटा एक बनी जपती रघुवत गुण श्रेणी. सारखं राम राम जपते. सीता मत मैकृत अपमाना कटी उसीर तव कठीण कृपाणा. आणि मग मात्र सीतेला अंगठी दाखवली. रामाचा निरोप सांगितला का तुमच्यासाठी व्याकुळ आहे. सीता सांगते त्यांना सांगा की मला लवकर येऊन घेऊन जा. तुमच्याशिवाय सीता अपूर्ण आहे. सगळं झालं. आणि म्हणले भूक लागली जरा काही बघू का थोडंफार. हनुमंतराय म्हणले. सीता मैया म्हणली गोंधळ घालू नका. हे राज्य आपलं नाही. सगळे निशाचर आहेत. हनुमंतराय गेले. पण हनुमंतरायला तपासायचं होतं की सैन्य बळ किती आहे. म्हणून ज्या झाडावर गेले तिथं फळं खाली. आणि फळं खाल्याबरोबर झाड हलवायला सुरुवात केली. राक्षस आले. 80 राक्षस मारले हनुमंतरायानं. झाड उचललं की फेकायचं. सगळा गोंधळ करून टाकला. शेवटी पकडण्यासाठी रावणानं अनेक राक्षस आपला मुलगा पाठवला. एक मुलगा याच्यामध्ये हनुमंतानं मारलेल्या हनुमंताला बांधलं. इंद्रजिताचं द्वंद्व युद्ध आहे. हनुमंताला शेवटी बांधलं. हनुमंत जासु नाम जपी सुनु भवानी भवबंधन कठई कर ज्ञानी. ज्याचं नाव घेतल्याबरोबर बंधन सुटतात तो बंधनात येतो कसला. पण मात्र नेलं सुनु रावण ब्रह्मांड निकाया पाय जस बल बिरचित माया. आणि मग मात्र याला वध करा. रावणाची सभा भरलेली आहे. त्यावेळी बिभीषण उठला. हा वकील आहे. प्रतिपक्षाच्या वकिलाला मारता येत नाही. याला शिक्षा करा लागलं तर पण मारू नका. आणि त्यावेळेस असं ठरलं की हनुमंताची शेपटी पेटवायची. या शेपटीनं झाडं उपटली ना. प्रत्येक घरातून आलं बुवा राखेल कपडे. फक्त बिभीषणाचं घर सोडलं. हनुमंताची शेपटी वाढत राहिली. शेवटी हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाळी. रावणाची दाढी जळाली. उडाले जय श्रीराम. काही घरं जाळली. अर्धी लंका जाळली.
आणि मग मात्र शेपटी विजवायला समुद्रात आले. तिथून परत जानकी मातेकडे गेले. जानकी मातेनं चुडामणी दिलेला आहे, एवढी माझी ओळख माझ्या राघवांना सांगा. आणि मग मात्र जय श्रीराम करून उडाले, पलीकडे आले. संपूर्ण नळ नीळ जांबुवंत हनुमंतराय रामाजवळ गेलेला आहे, चुडामणी दाखवलेला आहे. चुडामणी दाखवल्याच्या नंतर ठरलं की आता लंकेवर स्वारी करायची, पण समुद्रमध्ये अडवाय. इकडे बिभीषण भावाला सांगतो, दादा देऊन टाका, कशासाठी वैर करता. लात मारली बिभीषणाला. बिभीषणानं विमान काढलेलं आहे आणि समुद्राच्या पलीकडे तळ पडलेला आहे, त्या तळात आलेलं आहे. रामाची भेट झाली. रामाला बिभीषण म्हणतो पूजा करा, समुद्राची वाट देईल. आणि लक्ष्मण सांगतोय तुम्ही बाण मारा. रामाला म्हणतात समुद्राला. आता न मारावा तर लक्ष्मण दुःखी होईल, पूजा न करावी तर बिभीषणाला वाटेल माझ्यावर विश्वास नाही, म्हणून पहिली 2 दिवस पूजा केली आणि वाट काही देईना समुद्र. शेवटी बाण मारला, बांधून टाकले आणि शंकराची पिंड ठेवून पूजा केली होती. आणि मग मात्र समुद्र प्रगट झाले. समुद्रानं सांगितलं तुझ्याकडे 2 वानर अशी आहेत का ज्यांना दगड तारण्याची शक्ती आहे. ते इंजिनियरच आहे. शेवटी नळणी जांबुवंत हे सगळे एकत्र झाले. एका दगड्यावर म लिहिलं, 2 दगडी तरू लागले, जॉईंट झालं. सिमेंटच राम नामाचं होतं. आणि मग मात्र पूल तयार होऊ लागला. हा पूल तयार होत असताना रामाला वाटलं माझ्या नावानं दगडी तरतात, मग मी टाकलेला दगड का तरणार नाही, म्हणून एका रम्य सायंकाळी प्रभू राम, हे सगळं स्पीडनं चाललंय. आता उरकायचं आहे, कारण या कथांमध्ये रमलो तर किती वेळ झाला तर उरक नाही. 9:30 वाजून गेले. आज कथा कसा वेळ संपला कळालं नाही. शेवट असाच असतो. शेवटी मला राम राज्याभिषेक करायचा आहे आणि कथाही संपवायची आहे. उद्या परत संभाजीनगर गाठायचं आहे, त्याच्यामुळं मलाही वेळ नाही, तुमचाही जास्त वेळ घेणार नाही. लहान लहान लेकरं आहे, भोजन आहे नंतर. आज तर राम जन्म झालेला आहे तुमचा सकाळी. उद्या काल्याचं कीर्तन आहे. सुंदर असा सोहळा परत होणे नाही दादा. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातली या भय नरका जाणे. आपल्याला नाही झालं तर आपण लांब राहावं, पण अडचण करू नये. आणि कितीही अडचण झाली, आपण काही नाही दिलं तरी धर्म कार्य होतच राहतं, हे कधी बंद पडत नाही. वाक्य ध्यानात ठेवा, हे धर्म कार्य आहे बरं का. आणि धर्माचं कार्य कधीच बंद पडत नाही, हे वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही द्या नका देऊ, ईश्वर करून घेत असतो, ते पूर्णत्वाला जात असतं, कारण त्याची काळजी त्याला असते. वाक्य ध्यानात ठेवा. आणि म्हणून हा सोहळा पूर्णत्वाला जातोय. शेवटी प्रभू गेले. त्यांनी एक दगड घेतला, टाकला बुडाला. त्यांना वाटलं फार जास्त मोठा घेतला म्हणून त्याच्यापेक्षा लहान घेतला, टाकला बुडाला. सुपारी एवढा टाकला, घेतला बुडाला. आणि तो बुडाल्यावर मागं पाहिलं. गाडी येऊन पडल्यावर किती लागलंय ते पाहत नाही. कुणी कुणी आपल्याला पाहिलं ते पहिलं पाहतं. मागं पाहिलं, हनुमंतराव मागच होते. ते म्हणले मेरे मालिक इतने शाम किधर जा रहे अकेले, म्हणून मागं मागं गेले होते. मागं पाहिलं हनुमंतराय. हनुमंता कधी आला, म्हणला देवा पहिल्याच दगडाला आलो. सगळं पाहिलं काय, सगळं पाहिलं. हनुमंता अरे तुम्ही टाकलेले दगड तरतात, मी टाकलेला दगड का बुडतो देवा. आम्ही टाकलेल्या दगडाला तुझ्या नामाचा आधार आहे, पण तू ज्याला सोडलं त्याला कोणाचा आधार आहे, तो कसा तरेल. हो अंत में निकला ये परिणाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. हो अंत में निकला ये परिणाम, अंत में निकला ये परिणाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम, राम से बड़ा राम का नाम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. जय श्री राम. जय श्रीराम. सेतू तयार झाला आणि सेतू तयार झाल्याबरोबर सगळं सैन्य पलीकडे लंकेच्या पैल तीराला गेलं. राहुट्या टाकल्या, सगळेजण पाहू लागले. उद्या युद्ध चालू होणार. अंगदाला पाठवलेला आहे. एकदा रावणाला समजून या. अंगद गेला, पण अंगदाचं रावणानं ऐकलं नाही. शेवटी युद्ध अटळ आहे. सूर्य उगवला, युद्धाला सुरुवात झाली.
वानर सेना बाहेर निघाली. जय श्रीराम. जय श्रीराम. लंकेचा दरवाजा उघड, रथ बाहेर पडू लागले, राक्षस बाहेर पडू लागले. इंद्रजीत नेतृत्व करत कुंभकर्ण झोपलेला, मंदोदरीनं ओवाळलेल्या रावणाला, महाराज रात्री मला स्वप्न पडलं, विधवा स्त्रियांनी माझी ओटी भरली, सीतेला देऊन टाक. रावण ऐकत नाही. युद्ध करायला टोल नाक्यावरची माणसं नेली तर चालत असते का? कळालं तर पा, युद्धामध्ये वीर रस असतो. निघाले सगळे, जय श्रीराम एकमेकाला भिडले. दिवसभर युद्ध झालं, नौबती बाजू लागल्या. नौबती बाजू लागल्या बरोबर बाणाचे प्रहार झाले, अस्त्र सुटू लागले. लक्ष्मण या बाजूनं खिंड लढवलं, त्या बाजूनं इंद्रजित. पहिला दिवस संपला, सूर्य मावळला, युद्ध असता गेलं. दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस, इंद्रजिताने ठरवलं कुणीच मागा हटा. शेवटी इंद्रजिताला एक शक्ती असलेला बाण होता, मूर्छा. अभिमन्यू केला, बाण सोडला, सुसू सुसू करत गेला, लक्ष्मणाला लागला. आणि लक्ष्मणाला लागल्याबरोबर संध्याकाळ होतच आली. इंद्रजिताच्या डोक्यात होतं, मी लक्ष्मणाला बाण मारेल, मूर्छा आणणारा लक्ष्मणाला घेऊन जाईल लंकेमध्ये आणि तह करून युद्ध संपवलं. पण झालं उलट. जसा बाण मारला लक्ष्मणाला, मूर्छा आली आणि हनुमंतराय फिरत होते की युद्धात काय काय झाले बघायला. इंद्रजित जवळ गेला होता, लक्ष्मणाला उचलणार आणि लंकेत घेऊन जाणार. तेवढ्यात हनुमंतानं पाहिलं आणि हनुमंत आवाज आल्याने आवाज दिला, जय श्रीराम. जय श्रीराम. इंद्रजित पळून गेलं. त्याला माहिती होता की लंका जाळली हे फार भयानक. सगळं सैन्य एका बाजूला आणि एकटा माझा पवन सुत हनुमान एका बाजूला. हनुमंतानं लक्ष्मणाला हातात उचललं, राहून तिकडे. सूर्य अस्ताला गेला होता. वानर सेना रडू लागली. प्रभू रामचंद्रानं मांडीवर डोकं घेतलं आणि प्रभू रामचंद्र रडतात. काय होईल? शेवटी वैद्याला आणायला पाठवलं. वैद्य आणायला गेला. वैद्य लंकेमध्ये राहतो बघा. लंकेतून वैद्याला उचलून आणला हनुमंतानं. आणि नुसता वैद्यच आणला नाही, डॉक्टर आणला. आणि तो म्हणला माझी बॅग घरी राहिली तर याला म्हणावं चांगलं काम करणार. वैद्या सहित घर उचलून आणलंय हनुमंतानं. लक्ष्मण आली मूर्छा लागून या बाण, लक्ष्मण आली मूर्छा लागून या बाण. द्रोणागिरीसाठी राया केले तू उडान, केले तू उडान. तळहातावर आला घेऊनी पंचप्राण, तळहातावर आला घेऊनी पंचप्राण. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, अंजनीच्या तुला रामाचं वरदान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हनुमंतानं सुसेन वैद्याला आणलेलं आहे. सुसेन वैद्यानं सगळं पाहिलं आणि सांगितलं की द्रोणागिरी पर्वतावर एक दिव्य अंजन वनस्पती आहे, अमृत संजीवनी. ती जर आणली उद्या सूर्यास्त होण्याच्या अगोदर तर लक्ष्मणाचे प्राण वाचतील. कोण जाणार कोण जाणार? रामानं हनुमंताकडे पाहिलं.
हा प्रभू, तुमच्या कार्यासाठी तर माझा अवतार. जय श्रीराम उड्डाण केलं, गेले द्रोणागिरीवर गेले, पण ती वनस्पती काही लक्षात राहिली नाही. लक्षात अख्खं मेडिकल स्टोअर उचलून घेऊन आले. द्रोणागिरी. जय श्रीराम निघाले नंदीग्रामावरून. भरत पाहतो हा राक्षस कोण आहे, एवढा मोठा पर्वत घेऊन चाललाय. बाण लावला भरतानं, मूर्छा येणारा बाण हनुमंताला लागला. जमिनीवर उतरलेले आहेत, पर्वत हातात आहे. राम 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 राम. भरताच्या लक्षात आलं की हा माझ्या रामाचं नाव घेतो, माझ्या दादाचं नाव घेतो, याचा अर्थ राम भक्त आहे. शुद्धीवराला विचारलं, कोण? मी राम. काय केलं भरता? सूर्यास्तापूर्वी मला हा द्रोणागिरी घेऊन जायचा आहे. लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे. संपूर्ण वानर रडतात, प्रभूच्या मांडीवर डोकं आहे, प्रभू रडतात. लक्ष्मण बेशुद्ध आहे. सूर्यास्ताच्या अगोदर जर घेऊन गेलो नाही तर दिव्यांजन वनस्पती तर खऱ्या अर्थानं दिव्य अमृत वनस्पती तर लक्ष्मण जिवंत राहणार नाही. अयोध्या रडू लागली. अयोध्येतले वन प्राणी रडतात, अयोध्येतले खांब रडू लागले, सगळे रडतात. भरत ढसा ढसा रडतो, पण दारामध्ये एक स्त्री हातामध्ये वाटी घेऊन उभे, ती रडत नाही. हनुमंतानं पाहिलं, त्यानं विचारलं, माई लक्ष्मण तुझा कोणीच लागत नव्हता का? सगळे रडतात पण तू रडते. त्यावेळेस सांगितले, हनुमंता इथं अयोध्येमध्ये कुणाचं नातं जे लक्ष्मणाशी नाही ते माझे. माझे पती आहेत, ती होती उर्मिला. मग विचारलं, का रडत नाही? त्यावेळी त्यानं सांगितलं, हनुमंता बाण कुणाला लागलाय? म्हणले, तुमच्या पतीला लक्ष्मणाला. आडवं झोपलंय कोण? तुमचे पती लक्ष्मण. रडतय कोण? जगाचा बाप, ब्रह्मांडाचा मालक प्रभू श्रीराम. मग बाण झोपल्याला लागला नाही लक्ष्मण, हनुमंता. बाण जो रडतोय ना त्याला लागलाय. मी चिंता का करू? किती विचार आहे. हातात का कशाची वाटी आहे? हनुमंता आता रडायला लागली. हनुमंता 14 वर्षापूर्वी वनवासाला निघाले. मी दूध आणायला गेले होते आतमध्ये, पण मी येतपर्यंत सुद्धा थांबले नाही. मला विचारलं सुद्धा नाही जाऊ का? तेव्हापासून ही वाटी दुधाची हातात घेऊन मी वाट पाहते. 14 वर्ष. किती? 14 वर्ष पूर्ण होत आलेत. हनुमंताला हनुमंत म्हणला, माते गेलं पाहिजे सूर्यास्त. हनुमंता एवढीच काळजी आहे ना सूर्य मावळण्याची? मी सूर्याला सांगते तू जातपर्यंत मावळू नको. किती ताकद आहे पतिव्रतेची. उर्मिला सांगते. गेल्यावर वनस्पती भेटली, लक्ष्मणाची मूर्छा संपली, युद्ध चालू झालं. इंद्रजिताला मारलं. शेवटच्या दिवशी कुंभकर्ण मारलेला आहे आणि शेवटी रथ घेऊन निघाला तो रावण दशानन. उरली सुरलेली सैन्य घेऊन निघाला. राम प्रभू पुढे आलेले. राम एक बाण मारतात, तिकून एका बाणातून 10 बाण निघतात. इकून एक बाण मारला. वारंवार वाटतंय रावणाचं मुंडकं उडालं, परत जिवंत होतंय. बिभीषणानं सांगितलं, प्रभू किती वेळा मारा, हा मरणारा नाही. याच्या बेंबीमध्ये जोपर्यंत बाण मारत नाही, नाभीमध्ये, तोपर्यंत मरत नाही. आणि मग हनुमंताला रामानं सगळ्यांनी प्रार्थना केली. हनुमंतानं बाण अभिप्रेरित करून रामाकडे दिला. रामानं मस्तकाला लावला, पुन्हा शक्ती टाकल्या आणि बाण सोडला. सुसू सुसू करत गेला आणि रावणाचा मृत्यू अटळ ठरलेला होता. रावण खाली पडला. दादा संपला रावण. रावण संपल्याबरोबर हाहाकार झाला. लंकेची द्वार बंद झाली. सगळं संपलं. मंदोदरी रडू लागली. बिभीषणाला प्रभू रामचंद्र सांगतात, भावाचं क्रियाकर्म करा. म्हणले, मी भावाचं क्रियाकर्म करणार नाही. जो भाऊ देवाला मानत नाही त्याचं मी क्रियाकर्म करणार नाही. शेवटी प्रभू म्हणले, तू नाही केलं तर मी करेल. प्रभूनं मिळून रावणाचा क्रियाकर्म उरकलेला आहे. परतीच्या प्रवासाला निघाले. पुष्पक विमानातून प्रभू परतीला निघतात आणि परतीला निघाल्याबरोबर गंगा पार करून पलीकडे जायचंय. प्रभू विमानातून चाललेत. खाली केवट वाट पाहतोय. केवट वाट याच्यासाठी पाहतोय की प्रभू 14 वर्षानं कधी येतील. पण प्रभू चाललेत विमानानं. केवटाच्या डोळ्याला धारा लागल्यात. प्रभू 14 वर्ष वाट पाहिली हो. आई मरून गेली, बायको मरून गेली, झोपडीचा तपास नाही, या नावेत कुणाला बसवलं नाही. रोज धुवायचं, फुलाची पूजा करायची, तुमची वाट पाहायची.
प्रभूनं खाली पाहिलं, प्रभूच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभूनं पुष्पक विमानाला सांगितलं माघारी घ्या. खाली उतरले, विमानाला सांगितलं पलीकडे उभे राहू जा. आणि मग केवटाला आनंद झाला. केवटाच्या होडीतून प्रभू पलीकडे गेलेले आहेत. प्रभू पलीकडे जातात तोपर्यंत हनुमंताला सांगितलेलं आहे तुम्ही भरताला जाऊन सांगा की गुडिया तोरणं उभारा. प्रभू राघव येत आहेत, नंदीग्रामामध्ये भरत आहे. आणि सांगितलं प्रभू रामचंद्र वनवास संपून येत आहेत. भरताला आनंद झाला. भरत रडता रडता म्हणतो हनुमंता एवढी चांगली गोष्ट तू खबर सांगितली, पण मी नंदीग्रामात आहे. आता मी तुला काही देऊ शकत नाही, पण माझा दादा माझी सीता मैया गादीवर बसलेलं पाहिन राजगादीवर, आणि त्यावेळी तू मागितले तर हे डोळे सुद्धा काढून देईल. काय भावावर प्रेम आहे. सगळं झालं. गुडिया तोरणं उभारलेली आहेत. आता राम राज्याभिषेक होणार आहे. प्रभूनं सगळ्या भावांना पहिली स्नान घातले आणि मग मात्र प्रभू स्वतः स्नान करतात. राजा हा प्रजेची सेवा करण्यासाठी असतो, सेवा घेण्यासाठी नसतो, हे प्रभू डिक्लेअर करतात. राम राज्य येणार आहे, राम राज्याभिषेक करायचा आहे. 7 दिवस आपण सेवा केली. 8 दिवस, 8वा दिवस आज रामायणाची समाप्ती, श्री रामकथेचा पूर्णाहुतीचा दिवस. या छोट्याशा रामवाडी गावाला धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट नियोजन, समर्पित भाव, रामाच्या चरणावर असलेला नितांत सेवाभाव आणि या भावातून 1 वर्षभर चाललेलं नियोजन याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड भावा किंवा पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला. कथा सांगता झाली. 7 ते 8 दिवसामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी आनंद घेतला. आनंद घेत असताना रामकथा श्रवण केली. संपूर्णच रामकथा आपल्या आतमध्ये उतरली असतील किंवा मलाही सांगता आले असेल असं नाही. वेळेचं नियोजन, वेळेचं भान, नंतर असलेली जेवणं, अनेक कार्यक्रमांचं केलेलं एकत्रीकरण, याच्यातून सुद्धा आपल्याला थोडं मागं पुढं झालं. कधी तुम्हाला जेवणाला वेळ झाला, कधी तुम्ही लवकर येऊन बसलात, आम्हाला यायला वेळ झाला. कधी बोलण्यातून कुणाचं अंतकरण दुखवलं असेल तर मायेच्या अंतकरणानं माफ करा. आजवर होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. 8 दिवस तुमच्या गावी होतो. या 8 दिवसामध्ये आपण कथा श्रवण केली. रमता जोगी बहता पाणी, हमारी तो बस यही कहाणी. साधूला एका जाग्यावर थांबता येत नाही. तुमची कथा संपते न संपते तेच मराठवाड्यामध्ये कथा चालू झाली आजपासून. ती संपली की सोलापूरला कथा चालू होते आणि ती संपल्याच्या नंतर मग पुण्यामध्ये शंकर महाराज मठामध्ये धनकवडीला कथा चालू होईल. ह्या सगळ्या धावपळीच्या युगात पाणी एका जाग्यावर थांबलं की खराब होत असतं आणि साधू एका जाग्यावर थांबला की खराब होत असतो. साधूनं सुद्धा फिरत राहायचं असतंय आणि पाण्यानं सुद्धा वाहत राहायचं असतंय. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून 7 दिवसाची 8 दिवसाचं आपलं 7 दिवसाचं हे मिलन होतं, ते संपलं. निघण्याची तयारी करायला हवी. रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा. मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा. मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. या 7 दिवसामध्ये ट्रस्टीचे सर्व सदस्य असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व मंडळ, ज्यांच्या घरी मी आल्यावर थांबायचो, आमचे आईसाहेब असतील, दादा असतील, यांनी नितांत प्रेम केलं. सगळ्यांचं समाधान करू शकलो नाही. काही चुकलं असेल तर माफ करा. आमचे परम मित्र आणि
नव्या मुंबईचे मोठे व्यापारी, या भागात सगळेच व्यापारी आपले मुंबई भागात आहे, पण त्यातल्या त्यात मला मुंबईमध्ये भेटणारे आमचे रामदास शेठ असतील, अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व, यांच्याकडे ही लोक गेल्याच्या नंतर तारखेची सगळी ॲडजस्टमेंट करून ही तारीख बसवली. दर्शन तुमचं झालं, काही चुकलं असेल तर क्षमा करा. आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं तुमची क्षमा मागतो. कथाकार कोणी पाहत जाऊ नका. कुठेही कथा असेल तर जात जा, कथा श्रवण करत जा, त्याला मात्र चुकू नका, एवढीच विनंती या व्यासपीठावरून आज करतो. भूल चुकी को माफी देना, कथा श्रवण को भूल न जाना, प्रभु के चरणों में है तुम्हारा जीवन, तुम्हारा जीवन, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ देगा हमारा तुम्हारा, मिलन साथ देगा हमारा तुम्हारा, मिलन साथ देगा हमारा तुम्हारा. आपली कथा या ठिकाणी विश्राम करते. कथा संपत असताना सूत्रसंचालक असेल आमची दिदी रोकडे सर, सवले सरा, ही सगळी मंडळी जी आहेत यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं. ग्रामस्थांनी सुंदर नियोजन केलं. हा खेळ एकट्याचा नाही. ताजमहाल दिसायला जरी सुंदर दिसत असेल, ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष, तरी ताजमहालाचे